प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्याला शुभेच्छा देतो. त्यांनी लोकांकडे पाहून अनेक गोष्टी उपमा स्वरूपात सांगितल्या. कसे तर पहा, एक शेतकरी बियाणे पेरायला बाहेर पडला. त्यातील काही बियाणे माती नसलेल्या खडकाळ जमिनीवर पडली. ही जमीन अत्यंत उथळ होती आणि त्यात मातीचे प्रमाण खूपच कमी होते, ज्यामुळे बियाणे खोलवर रुजू शकले नाहीत. तेथे माती खोल नव्हती म्हणून ती बियाणे लगेच उगवली, कारण त्यांना लगेच उष्णता मिळाली आणि वाढीसाठी आवश्यक असलेले पाणी पृष्ठभागावरच उपलब्ध झाले. पण सूर्य वर आला आणि त्याची प्रखर उष्णता वाढू लागली, तेव्हा त्या बियाण्यांना पुरेसे पाणी मिळाले नाही आणि त्यांची मुळे खोलवर नसल्यामुळे ती लगेच वाळून गेली. येशूने या गोष्टीचा अर्थ सांगितला मत्तयाच्या सुवार्तेत. तो व्यक्ती जो देवाचे वचन आनंदाने आणि उत्साहाने स्वीकारतो, परंतु त्याच्या जीवनात खोलवर रुजलेले नसते. पण त्यात मुळे नसल्यामुळे, म्हणजे खोलवर रुजलेली श्रद्धा नसल्यामुळे, तो काही काळच टिकतो. त्याची वाढ तात्पुरती असते आणि तो लवकरच कोमेजून जातो. आणि वचनामुळे, म्हणजे देवाच्या शिकवणीमुळे किंवा त्याच्या शब्दांमुळे, जेव्हा संकट किंवा छळ, म्हणजे अडचणी, परीक्षा किंवा विरोध येताच, तो लगेच ठेचकाळतो, म्हणजे त्याची श्रद्धा डळमळते. तो अडखळतो आणि देवापासून दूर जातो, कारण त्याच्याकडे दृढ पाया नसतो. आत्ताच्या या अत्यंत महत्त्वाच्या वचनात येशू प्रभूने बी पेरणाऱ्याच्या दृष्टांताबद्दल फारच सुंदरपणे आणि सविस्तरपणे स्पष्टीकरण दिले आहे. कोणताही सेवक किंवा मी स्वतःसुद्धा हे पूर्णपणे समजू शकलो नाही की 30% फळ येणे म्हणजे नेमके काय, 60% फळ येणे म्हणजे नेमके काय आणि 100% फळ येणे म्हणजे नेमके काय. लोकांनी नेहमीच फळ द्यावं असं वारंवार सांगितलं, पण प्रत्यक्षात 30% फळ येणं म्हणजे काय, 60% फळ येणं म्हणजे काय, 100% फळ येणं म्हणजे काय, हे देवाने काही अत्यंत महत्त्वपूर्ण रहस्ये आपल्यासाठी उघड केली आहे. या पवित्र वचनात येशू प्रभूने साधारणपणे 16 ते 18 दृष्टांत दिले आहेत, जे आपल्याला आध्यात्मिक सत्ये शिकवतात. आपण जर योहान सुवार्ता 12वा अध्याय 24 ते 26 वचन आणि लूक सुवार्ता पाहिली, तर तिथे आपल्याला या दृष्टांतांचे अधिक सखोल अर्थ आणि त्यांचे आपल्या जीवनातील महत्त्व स्पष्टपणे दिसून येते. येशू प्रभू म्हणाले, मी तुम्हाला खरे सांगतो, असं येशू प्रभूने स्पष्टपणे सांगितलं. खरं तर बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे बी म्हणजे वचन आणि वचन म्हणजे बी हे वचन बिका आहे. कारण ते केवळ या जीवनापुरते मर्यादित नाही, तर ते आपल्याला शाश्वत जीवनात प्रवेश करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे वचन आपल्याला देवाच्या राज्यात घेऊन जाते, जिथे अनंत काळचे जीवन आहे. ही पृथ्वीवर किंवा या जगात 60% फळ देणारे कोण आहेत? ते असे लोक आहेत जे देवाच्या वचनाला आपल्या हृदयात स्वीकारतात, त्यावर विश्वास ठेवतात आणि त्यानुसार आपले जीवन जगतात. ते वचनाचे पालन करून आध्यात्मिक फळ देतात, जे देवाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. या दृष्टांतात आपल्याला 4 प्रकारचे लोकांचे गट आहेत.
काही लोक म्हणजे रस्ता कडेला पडलेले बीज आहेत. काही लोक दगडी आणि खडकाळ जमिनीत पडलेले आहेत. तिसरा गट काटेरी झाडांमध्ये आणि झुडपांमध्ये पडलेले आहे. आणि चौथा गट म्हणजे चांगल्या आणि सुपीक जमिनीत पडलेले आहे. फक्त एक गट फळ देतो. ते किती फळ देतात तर 30 पट, 60 पट, 100 पट. आज प्रत्येक बीजाजवळ देवाचे पवित्र वचन काही ना काही रूपात निश्चितपणे आणि प्रभावीपणे पोहोचते. देवाचे पवित्र वचन तुम्हाला टीव्हीवरून प्रकट केले जाते, यूट्यूबवर, सोशल मीडियावर देवाचे पवित्र वचन प्रकट केले जाते. क्रूसावर छेदलेले वचनही लोकांनी प्रकट केले आहे. हे वचन जर कोणी दुर्लक्ष केले तर फिलिप्पीकरांना लिहिलेल्या पत्रिकेच्या 3 अध्यायाच्या 20व्या वचनात काय लिहिले आहे? ब्रेक टाइम 05 आपली नागरिकता स्वर्गात आहे. आपण परदेशी आहोत. इथे फार काळ राहू शकत नाही. आपले आयुष्य खूपच थोडे आहे. इथे फार काळ जगू शकत नाही. आज आपण मत्तेच्या सुवार्तेतील 13व्या अध्यायाकडे पाहूया. ब्रेक टाइम 05 त्या वचनात असं स्पष्टपणे म्हटलं आहे की जो कोणी राज्याचं वचन अत्यंत लक्षपूर्वक ऐकतो ते महत्त्वाचं बीज त्याच्याकडे येतं, पण ते बीज त्याच्या हृदयात योग्य प्रकारे पेरलं जातं. मात्र ऐकता क्षणी लगेचच चोर येतो आणि ऐकलेलं ते महत्त्वाचं वचन त्याच्याकडून त्वरित घेऊन जातो. मग ते लोक काय करतात तर काहीच करत नाहीत, पूर्णपणे निष्फळ राहतात आणि काहीही परिणाम साधत नाहीत. म्हणूनच याकोबाच्या पत्रिकेत 1 अध्यायाच्या 22व्या आणि 23व्या वचनात याकोब स्पष्टपणे म्हणतो, तुम्ही केवळ ऐकणारे असू नका, तर ऐकलेल्या वचनानुसारख्या अर्थाने वागणारे व्हा. जो फक्त ऐकतो आणि त्यानुसार कृती करत नाही, तो स्वतःचा चेहरा आरशात पाहणाऱ्या एका माणसासारखा आहे, जो आरशात पाहतो आणि लगेच विसरून जातो की तो कसा दिसतो. अनेकांना सुवार्तेचा तेजस्वी प्रकाश मिळतो, जो त्यांच्या जीवनात एक नवीन दिशा दर्शवतो, पण काही जण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात, जणू काही त्यांना तो प्रकाश दिसतच नाही. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होतो तेव्हा पापांची क्षमा मिळत नाही, कारण त्यांनी त्याच्या कृपेचा स्वीकार केला नाही. ही पापक्षमतेविषयीची म्हणजेच पापांची क्षमा कशी मिळते याविषयीची आणि उद्धाराविषयीची म्हणजेच जीवनातून मुक्ती कशी मिळते याविषयीची सुवार्ता प्रत्येक व्यक्तीच्या कानावर पडते, प्रत्येक घराघरात पोहोचते. पण दुर्दैवाने बरेच लोक हे पवित्र वचन ऐकतात आणि ते लगेचच मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने स्वीकारतात, परंतु नंतर ते त्याप्रमाणे आचरण करत नाहीत. त्याच्या आत मूळ नसल्यामुळे तो काही काळ टिकतो. ब्रेक टाइम 05 पण जेव्हा वचनामुळे संकट किंवा छळ येतो तेव्हा काही लोक येशू प्रभूला स्वीकारतात, कारण तो मृत्यूपासून पुन्हा जिवंत झाला. त्याला समाधीत ठेवण्यात आलं. ब्रेक टाइम 05 3 दिवस 3 रात्री तो समाधीत होता आणि काही लोक येशू प्रभूला स्वीकारतात.
पण त्यांच्यात खोलवर मूळ नसतात. ब्रेक टाइम 05S. त्यात दुसरा गट असा आहे की त्यांनी नुकतेच येशू प्रभूविषयी ऐकले आहे आणि त्यांच्या जीवनात आनंदाने वचन स्वीकारले आहे, पण त्यांच्यात टिकून राहण्याची क्षमता नाही. ब्रेक टाइम 05S ते दुसऱ्या धर्माकडे किंवा दुसऱ्या देवाकडे वळण्याची तयारी नाही. म्हणून जर तुम्ही त्या देवाबद्दल काही त्रास सांगितला किंवा आईवडिलांनी विरोध केला किंवा खूप त्रास दिला, तेव्हा ते म्हणतात, आम्ही हे सर्व सोडून देऊ का? असं शपथ घेतल्याशिवाय ती व्यक्ती त्या समुदायाचा भाग होणार नाही किंवा त्यात पूर्णपणे सामील होणार नाही. ब्रेक टाइम 05S म्हणून काही लोक मोठ्यांसमोर येशू प्रभूशी आपला काहीही संबंध नाही असं जाहीरपणे सांगतात आणि त्याला पूर्णपणे नाकारतात. जेव्हा संकट येतं, जेव्हा अडचणी येतात, तेव्हा जर कोणी येशू प्रभूला नाकारलं तर ते फारच धोकादायक आहे. असे लोक निष्फळ होतात आणि त्यांच्या जीवनात काहीही फलदायी घडत नाही. ब्रेक टाइम 05S. जो कोणी मला लोकांसमोर नाकारेल, त्याला मीही स्वर्गात नाकारीन. येशू प्रभू म्हणतात, कोणताही माणूस जर मला लोकांसमोर नाकारला तर मीही त्याला स्वर्गात नाकारीन. म्हणून या जगात येशू प्रभूला कधीही सोडू नका, त्याला घट्ट धरून ठेवा. कारण उद्या तो आपल्या महादूतांच्या सैन्यासह पृथ्वीवर येईल. दुसऱ्या गटातील लोक म्हणजे ज्यांच्यात वचन पेरलं गेलं पण त्यात मूळ नाही, म्हणून ते निष्फळ राहतात. आजच्या काळात येशू प्रभूसाठी जगणं हे एक मोठं आव्हान आहे. येशू प्रभूसाठी जगावं किंवा येशू प्रभूसाठी मरावं लागतं. म्हणून दुसऱ्या गटातील लोक म्हणजे ज्यांच्यात वचन दगडाळ जमिनीत पेरलं गेलं, तेही निष्फळ राहतात. जसे की रस्त्याच्या कडेला पेरलेले बीज चोरांनी खाल्ले, तसेच दगडाळ जमिनीत पेरलेले बीजही निष्फळ ठरते. आता तिसरा गट आहे. हे लोक मत्तय दुपारी 1:22 मध्ये येशू प्रभूने सांगितल्याप्रमाणे काटेरी जमिनीत पेरलेले वचन. एक तरुण मुंबई शहरात गेला. तो तरुण मुंबई शहरात नोकरीच्या शोधात गेला, पण तिथे त्याला नोकरी मिळाली नाही. स्वतः तरुणाने काय केलं म्हणजे शेवटी त्याच्याकडे ओळखीच कोणी नसल्यामुळे तो रेल्वे स्टेशनवर राहू लागला आणि तिथेच झोपायचा. दररोज सकाळी तो आपला रिझ्युमे घेऊन नोकरीच्या शोधात बाहेर पडायचा. संध्याकाळपर्यंत नोकरी मिळवण्यासाठी फिरायचा आणि पुन्हा तिथेच परत यायचा. अखेरीस त्या तरुणाने जेव्हा खूप प्रयत्न केले, तेव्हा देवाने त्याला एक चांगली नोकरी दिली, जरी ती छोटी नोकरी असली तरी.
मग देवाने त्याच्या मेहनतीला आशीर्वाद दिला. त्याला देवाने एक छोटी पोस्ट दिली आणि त्याच कंपनीत त्याला आशीर्वाद दिला. देवाने त्याला तिथेच ठेवले. त्यानंतर तो जगात खूप व्यस्त झाला. आता तो रोज मीटिंग्समधून येत असे, आपल्या ऑफिसच्या रूममध्ये प्रवेश करत असे आणि सूटकेस तसाच टाकून देत असे. मग तो प्रभूच्या या स्थळी प्रवचन देण्यासाठी जायचा. म्हणून हा तरुण अखेरीस देवाचा सेवक झाला. त्याने हे सर्व मिळवले. पण एक दिवस त्याने विचार केला, अरे, मी येशू प्रभूला प्रत्यक्ष पाहू शकतो का? एकदा तरी येशू प्रभू माझ्याबद्दल काय म्हणतोय हे ऐकायला मिळेल का एकदा तरी? देवाचा सेवक त्याने विचारले, नक्कीच येशू प्रभू माझ्याबद्दल काय विचार करतो हे मला कळेल का? म्हणून तो बॉम्बे शहरात गेला. तिथल्या रेल्वे स्टेशनवर पोहोचला आणि तिथे प्रार्थना करू लागला. तो प्रार्थना करत असताना, मी स्वर्गातील देव, खाली आलो आणि त्याच्या मित्रासोबत त्याच्यासाठी प्रार्थना केली. मी स्वर्गातील देव आलो, पण तो प्रार्थना न करता झोपला होता. म्हणूनच तो जगातल्या गोष्टींमध्ये, संपत्ती, फसवणूक, मोह यामध्ये गुंतला आणि देवापासून दूर गेला. देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी, देवासोबत संगती ठेवण्यासाठी अनेक लोक असमर्थ ठरतात. त्यामुळे ते निष्फळ होतात. म्हणूनच तिमोथीला लिहिलेल्या पहिल्या पत्रात 4थ्या अध्यायाच्या 10व्या वचनात पौल म्हणतो, देवा या जगाला प्रेम करून. हळूहळू तो जगावर प्रेम करू लागला. म्हणूनच या जगावर अधिक प्रेम केल्याने घरातील शांतता आणि जगातील आशीर्वाद हळूहळू पूर्णपणे संपून जातात. आशीर्वाद मिळवण्यासाठी योग्य आणि पुरेसा वेळ अजिबात मिळत नाही. ती वेळ जर आपल्याला मिळाली नाही तर आपण आत्मिक बाबतीत खूप मोठे आणि गंभीर नुकसानच करतो. म्हणून आत्म्याच्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आपण नेहमीच खूप जपून राहिले पाहिजे. ब्रेक टाइम 05S. आता 3 गट म्हणजेच 3 वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनींमध्ये पेरलेले बियाणे लहान मुलांनो त्याच्या नावावरून वेगवेगळ्या प्रकारे अंकुरलेले आहे. मग 30% फळ येणे म्हणजे काय? ब्रेक टाइम 05S 60% फळ येणे म्हणजे काय? आणि 100% फळ येणे म्हणजे काय? हे आपण सविस्तरपणे पाहूया. ब्रेक टाइम 05S. 70% फळ येणे म्हणजे हे लोक येशू प्रभूला, हे लोक ख्रिस्तामध्ये मुले आहे, ख्रिस्तामध्ये लहान आहे. त्यांची आत्मिक स्थिती अशी आहे की ते अजून त्यांच्या सर्व पापांसाठी पूर्णपणे मेलेले नाहीत. त्यांनी त्याच्या पवित्र नावात वडिलांसाठी, मुलासाठी आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतला आहे. आणि अशा स्थितीत असणाऱ्यांनाच आपण म्हणतो, म्हणजे 30% फळ देणारे लोक. बरेच लोक मरणाच्या वेळी नवीन लोक फळ देतात. तेवढ्यापुरतेच ते तारण मिळवू शकतात. तेवढ्यापुरतेच ते बदलतात आणि फळ देतात.
स्वर्गात ते जातात. तिथे 3 मजल्यांचा एक मोठा आणि भव्य शहर आहे. या शहरात पहिल्या मजल्यावर महिमा कमी असते. 30% फळ देणारे लोक म्हणजे येशू प्रभूवर विश्वास ठेवणारे, त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणारे लोक, ते 30% फळ देणारे लोक. म्हणूनच त्यांना वेगळे म्हणतात, म्हणजे ख्रिस्तामध्ये लहान मुले. म्हणूनच लहान मुलांनो, त्याच्या नावावरून तुम्ही लहान मुले आहात. म्हणजे त्यांच्या पापांची क्षमा झाली आहे, तेवढ्यापुरतेच त्यांचे तारण झाले आहे, तेवढ्यापुरतेच त्यांची आत्मिक स्थिती आहे. ही मुले अजून वाईटावर विजय मिळवू शकत नाहीत. सैतानावर ते प्रभावीपणे लढू शकत नाही. ते वचनाची घोषणा करू शकत नाहीत. ते चमत्कार करू शकत नाहीत. ते चिन्हे दाखवू शकत नाहीत. ते आत्मिकदृष्ट्या अजून बालक आहे. त्यामुळे ते चमत्कार किंवा चिन्हे जास्त करू शकत नाहीत. त्यांच्या आत्मिक वाढीसाठी त्यांना अजून खूप काही शिकायचे आहे आणि अनुभव घ्यायचा आहे. ते अजूनही आत्मिक दुधावर अवलंबून आहेत आणि त्यांना घनदाट आत्मिक अन्नाची गरज आहे. त्यांची आत्मिक समज अजूनही मर्यादित आहे आणि त्यांना देवाच्या वचनाचे सखोल ज्ञान प्राप्त करण्याची आवश्यकता आहे. त्यांना सैतानाच्या युक्त्या आणि फसवणुकीचा सामना करण्यासाठी आत्मिक शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यांना ख्रिस्तामध्ये अधिक मजबूत आणि परिपक्व होण्यासाठी सतत प्रार्थना आणि उपवास करण्याची गरज आहे. त्यांची आत्मिक वाढ ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये त्यांना देवाच्या कृपेची आणि मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. त्यांना ख्रिस्ताच्या शरीराचा एक सक्रिय भाग बनून इतरांसोबत आत्मिक वाढ साधण्याची संधी आहे. त्यांना आत्मिक युद्धात सहभागी होण्यासाठी आणि देवाच्या राज्यासाठी फळ देण्यासाठी तयार होण्याची गरज आहे. त्यांची ही प्रारंभिक आत्मिक स्थिती त्यांना भविष्यात अधिक मोठे कार्य करण्यासाठी तयार करत आहे. त्यांना देवाच्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी आणि त्याच्या गौरवासाठी फळ देण्यासाठी अधिक समर्पण आणि आज्ञाधारकतेची आवश्यकता आहे. त्यांना आत्मिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी आणि देवाच्या योजनेत सहभागी होण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील. त्यांची ही आत्मिक यात्रा त्यांना ख्रिस्तामध्ये अधिक परिपूर्ण बनवेल. वडिलांनो, तुम्ही सुरुवातीपासून असणाऱ्याला, म्हणजेच अनादिकाळापासून अस्तित्वात असलेल्या परमेश्वराला ओळखता, म्हणूनच तुम्हाला हे सत्य सांगितले जात आहे. तो सुरुवातीपासून असणारा कोण आहे? वडील म्हणजे साक्षात परमेश्वर देव, आणि येशू प्रभू हे देखील सुरुवातीपासूनच अस्तित्वात असणारे आहे. या सत्याचे बियाणे हेच आहे. हानोक देवासोबत चालला. हानोक देवासोबत समोरासमोर चालला. मोशे देवासोबत समोरासमोर चालला. नोहा. हे सर्व महान व्यक्ती देवासोबत असलेल्या त्यांच्या घनिष्ठ आणि पवित्र नात्यामुळेच ओळखले जातात. ब्रेक टाइम 05S पण सगळ्यांकडे दैवी गुण असतातच असं नाही, किंवा सर्वांनी मोठी आणि चमत्कारी कार्ये केलीच असं नाही, किंवा सर्व सेवकांनी मोठ्या गोष्टी साध्य केल्या असं नाही. ब्रेक टाइम 05S. जे लोक 60%,
70% फळ देतात. त्यांची मुले 30% फळ देतात. येशू प्रभूवर विश्वास ठेवून साधा ख्रिस्ती जीवन जगून पृथ्वीवर वेगळ्या प्रकारे अधिक महिमेत राहतात. पण जे 100% फळ देतात, तिथे देवदूत बोलणाऱ्या भाषा त्यांनी ऐकल्या आहे. अशा भक्तजनांनी ज्यांनी आपले जीवन पूर्णपणे भक्ती मार्गाला समर्पित केले आहे, त्यांनी 100% फळ दिले आहे. हे भक्तजन आध्यात्मिक प्रगतीच्या 3ऱ्या स्तरावर असतात, जिथे त्यांची भक्ती आणि निष्ठा त्यांना उच्च आध्यात्मिक अनुभव प्रदान करते. हीच ती अत्यंत अनुकूल वेळ आहे. प्रभू येशूच्या नावाने परमेश्वरा, अशी कृपा सर्वांवर करावी हीच प्रार्थना. आमेन, आमेन, आमेन. चला प्रार्थना करूया. स्तोत्रांमध्ये लिहिलं आहे, प्रभू, तू विश्वासू देव आहेस. तू अद्भुत कार्य करणारा देव आहेस. तू आश्चर्यकारक गोष्टी घडवणारा आहेस. प्रभू, आम्ही सर्वजण तुझ्यासमोर आलो आहोत, तुझ्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी.